माध्यमातून केला जाईल। उमेशजी माणकावळे आणि संदीप दिवेकर। सन्माननीय गोरे सरांना विनंती राहील की आपण उमेश माणकावळे आणि सन्माननीय या तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राची पहिली खो खोची टीम जी बीड येथे राज्यस्तरावर खेळायला गेली होती त्या टीमचे खेळाडू संदीप दिवेकर आणि उमेश माणकावळे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय। मी गोरे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। त्यांच्या समवेत जगदीश मोकल यांना देखील विनंती करतो की त्यांनी संदीप दिवेकर आणि उमेश माणकावळे यांचं स्वागत करावं। राज्यस्तरीय खो खो खेळाडू आहेत। 1998 साली बीड येथे खो खो स्पर्धा खो खोची राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती। त्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। जे संघ आदर्श कामोठे संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा देखील त्या संघाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी प्रीतमताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आदर्श स्पोर्ट्स कामोठे संघाचा सन्मान करावा। प्रीतमताई पाटील यांना विनंती करतो की आदर्श स्पोर्ट्स कामोठे संघाचा सन्मान या ठिकाणी करावा। अर्थात त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। अर्थात त्यांच्या सहभागामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते। त्यांचं स्पर्धेत सहभागी घेतल्याबद्दल होत आहे। मी स्वप्नील म्हात्रेला विनंती करतोय की त्यांनी प्रथम प्रशांत मानेचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। पहिला पुकार तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण अ आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा। पहिला पुकार तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण अ आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा। पेण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रवीण पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नगराध्यक्ष चषक 2026 प्रीतमताई ललित पाटील भव्य जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा पुरुष गट आयोजक तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपणास विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा। या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत पेण तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री पांडुरंग शिंदे म्हणजे पीटी भाऊ शिंदे इथे उपस्थित आहे। त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे। मी स्वप्नील म्हात्रे व सन्माननीय गोरे सर यांना विनंती करतोय की पेण तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री पीटी भाऊ शिंदे म्हणजे पांडुरंग शिंदे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय। भाऊ आपण सन्माननीय श्री गोरे सर व स्वप्नील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पेण तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री पांडुरंग शिंदे यांचं यथोचित स्वागत होत आहे। पहिला पुकार तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण अ आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा दोन्ही संघांना पहिला पुकार। तदनंतर त्यांच्या समवेत सन्माननीय श्री भगवान निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा उपस्थित आहेत। यांचं सुद्धा यथोचित स्वागत। पेण खो खो प्रीमियर लीगचे ओनर असे सन्माननीय श्री भगवान निंबाळकर साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं यथोचित स्वागत होत आहे। मी यश बांदिवडेकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे।
तुम्ही इकडेच लक्ष द्या ना. तदनंतर त्यांच्या समवेत सन्माननीय श्री राकेश टेमगरे इथे उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. मी यश बांदिवडेकरला विनंती करतोय की त्यांनी राकेश टेमगरे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हॅलो. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी पेण शहराचे नगरसेवक सन्माननीय श्री प्रवीण पाटील इथे उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा या केंद्राच्या वतीनं यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. मी भार्गव पाटीलला विनंती करतोय की त्यांनी नगरसेवक सन्माननीय श्री प्रवीण पाटील यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. हॅलो. नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी किंग ऑफ कुंभारलीचे सर्व सदस्य येथे उपस्थित आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. किंग ऑफ कुंभारलीचे सर्व सदस्य यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भारतीय जनता पार्टी पेण पुरस्कृत तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आयोजित नगराध्यक्ष चषक 2026 या सर्व खेळाडूंना काही दुखापत होऊ नये जरी झाली तरी आपल्यासाठी मेडिकल टीम आलेली आहे. या मेडिकल टीमचे अध्यक्ष सन्माननीय श्री ठेंगल सर इथे उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय श्री मकानदार सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा केंद्राच्या वतीनं यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे.
दुसरा पुकार तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा. तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा. दुसरा पुकार. सर्व संघांना एक सूचना आहे, ज्यांचे सामने खेळून झालेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. त्यांचे प्रतिनिधी येऊन स्टेजच्या डाव्या बाजूला दुसरा पुकार तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण अ आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा. मैदान क्रमांक 1. मैदान क्रमांक 1 वर होणारा या पुढील सामना तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. तमाम खो खो रसिकांचं देखील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नगराध्यक्ष चषक 2026 सौ प्रीतमताई ललित पाटील भव्य जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये जे सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी आपल्याला मेडिकल टीम उपस्थित आहे. या मेडिकल टीमचे अध्यक्ष सन्माननीय श्री ठेंगल सर इथे उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा केंद्राच्या वतीने यथोचित स्वागत होत आहे. मी शरद लखिमले यांना विनंती करतोय की ठेंगल सरांचं स्वागत करायचं आहे. मंगेश सर. तदनंतर त्यांच्या समवेत सन्माननीय श्री मकानदार सर इथे उपस्थित आहेत. सुद्धा यथोचित स्वागत होत आहे. आमचे खेळाडू यांचे आईवडील सुद्धा इथे उपस्थित आलेले आहेत. साहिलचे आईवडील इथे उपस्थित आहेत. श्री सुदाम जाधव, सौ सुजाता जाधव. त्यानंतर अथर्वचे आईवडील आलेले आहेत. श्री महेश पवार, सौ मनाली पवार. त्यानंतर सर्वेचे आईवडील आलेले आहेत. श्री शेखर गायकर. या सर्व खेळाडूंच्या आईवडिलांना विनंती आहे की आपण वरती व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी एक पेण तालुक्यातील उत्कृष्ट चित्रकार सन्माननीय श्री जितू गायकवाड इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय जितू गायकवाड यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोळीचा आक्रमण, एक गडी बाद केलाय. हॅलो. किंग ऑफ कुंभारेचे सर्व सदस्य, त्यापैकी आपल्याला आलेल्या सदस्यांचा सुद्धा यथोचित सन्माननीय श्री समीर पाटील यांचं यथोचित स्वागत होत आहे. मी मंगेश राठोडला विनंती करतोय की समीर पाटीलचं स्वागत करायचं आहे. मधल्या ट्रॅकचा फाऊल 14 नंबर खेळाडूचा. आणखी आक्रमण 3 नंबर खेळाडूवर डॉस देण्याचा प्रयत्न, आणखी एकदा डॉस आणि टाइम या ठिकाणी संपलेला आहे पाळीचा. मध्यंतराची गुणसंख्या आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. दुसरा पुकार तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण अ आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा. त्यानंतर सन्माननीय श्री सुदाम जाधव व सौ सुजाता जाधव यांचं सुद्धा स्वागत होत आहे. मी नेहा पाटीलला विनंती करतोय की तिने त्यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर सन्माननीय श्री महेश पवार व सौ मनाली पवार ह्या सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत होत आहे. मी नेहाला विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मध्यंतराची गुणसंख्या आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे सामन्याची. पंचांना विनंती राहील की मध्यंतराची गुणसंख्या आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आता हा नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी पेण तालुक्यातील उत्कृष्ट चित्रकार सन्माननीय जितू गायकवाड इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत होत आहे. मी माजी खेळाडू सौ शुभांगी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी जितू गायकवाड यांचा सन्मानाने स्वागत करायचं आहे. मी जितू गायकवाड यांना विनंती करतोय की आपण मध्यंतराची गुणसंख्या वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोळी 10 गुण आणि जय बजरंग रोहा 4 गुण. मध्यंतरापर्यंत वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोळी संघाची 6 गुणांची आघाडी. हॅलो. भारतीय जनता पार्टी पेण पुरस्कृत तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आयोजित नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मावळा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष तसेच आम्हा युवा कार्यकर्ते तसेच आम्हा युवा तरुणांचे प्रेरणास्थान असे आदरणीय श्री मंगेशभाई दळवी यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मैदानात जो खेळाडू दिसतोय पाणी मारताना वरद रुपकर हात वरती कर बाळा. हा गेल्या फेब्रुवारीमध्ये मुंबई या ठिकाणी झालेल्या किशोर गट
खो खो स्पर्धेत त्याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, रायगडच्या संघामध्ये तो खेळला, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता तो ग्राउंड स्टाफ म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. सन्माननीय मंगेशभाई दळवी आपलं या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करत असताना. नमस्कार. भारतीय जनता पार्टी पेण पुरस्कृत तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आयोजित नगराध्यक्षा चषक 2026 आणि या खो खो स्पर्धे रायगड जिल्हा खो खो असोसिएशनच्या मान्यतेने ज्या खो खो स्पर्धा होत्या, या खो खो स्पर्धेला इथं उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांच्या नेत्या आदरणीय नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई पाटील, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष निवृत्तीदादा पाटील, माझे मित्र नगरसेवक निळकंठभाई म्हात्रे, पाटील काकू नगरसेविका आत्या आणि आमच्या कुंभाराळीच्या शिक्षिका मॅडम नगरसेविका, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पी टी भाऊ शिंदे, अनिल भाऊ खामकर, हरीशदादा बेकावडे, तसेच सर्व व्यासपीठावर मान्यवर मंडळी, इथं उपस्थित असलेले सर्व खो खो रसिक, तसेच सर्व खो खोच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व खेळाडू, मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे नगराध्यक्ष चषक 2026 ज्यांचं नाव ह्या पेण नगरपालिकेमध्ये 3 वेळेच्या नगराध्यक्षा आहे, त्यांच्याच नावाने चालू असलेल्या या स्पर्धा, ज्या पद्धतीनं त्यांचं काम आहे त्याच पद्धतीनं भव्य आणि दिव्य अशा या खऱ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आयोजक कमिटीचा मी मनापासून आभार आहे. कारण आपण एखादी स्पर्धा एखाद्याच्या नावाने भरवतो, त्याचं काम त्याचं कर्तृत्व तेवढं मोठं असतं, त्या नावाला शोभेशी स्पर्धा झाली पाहिजे. आणि तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं इथं हे आयोजन केलेलं आहे. या आयोजनामध्ये मुख्य हिस्सेदार असलेले गटनेते आदरणीय अनिरुद्धदादा पाटील यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. खरं म्हणजे खो खो हा खेळ तसा चपळतेचा, अतिशय चपळतेने आणि एकाग्रतेने खेळणारा खेळ, आणि जी मुलं निरोगी आणि चांगली असतात तीच खरं म्हणजे खो खो हा खेळ खेळू शकतात. तर इथं मगाचपासून ज्या स्पर्धा पाहतोय त्याच्यामध्ये जिल्ह्यातून आलेले सर्व उत्कृष्ट खेळाडू, त्यांचा असलेला खेळ, काहींचे तर आईवडीलसुद्धा पाहायला आलेले आहेत. कारण आपला मुलगा केवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतो, त्याला मिळालेलं हे मोठं व्यासपीठ, आणि या व्यासपीठावरती आपल्या मुलाला खेळताना बघणं हा एक चांगला योग असतो. आणि आपण सगळ्यांनी हा योग जुळून आणलेला आहे. खरं म्हणजे अशा स्पर्धा राजकारणाच्या कामांबरोबर मॅडम खूप चांगलं काम आपलं होतच असतं, पण लोकांना अशा गोष्टीसुद्धा आवश्यक असतात, त्या आपण आपल्या माध्यमात देता ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण शहराला फक्त पाणी, रस्ते, वीज याचीच गरज नसते, तर जी मुलं खेळतात, खेळाडू असतात, हे एवढं मोठं चांगलं ग्राउंड मान्य साहेबांच्या रूपानं आपण इथं दिलेलं आहात. खरं म्हणजे शहराच्या मध्यावरती असलेलं हे ठिकाण आणि मध्यावरती उपलब्ध केलेलं ग्राउंड कदाचित जिल्ह्यामध्ये पेणमध्ये एवढ्या चांगल्या ठिकाणी असेल, हे इथं नमूद करावं असं वाटतं. आणि खेळाडूंच्या पाठी अशाच आपण राहा, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं ही सर्वच तुमची पेणची नगरपालिकेतील सर्व तुमचे नगरसेवक सगळेजण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला साथ देतात. अशा स्पर्धा असू द्या. आणि माझे मनोगत संपवताना एवढंच सांगतो सर्व खेळाडूंना की चपळतेनं, निरोगी पद्धतीनं असेच तुम्ही पुढं जात जा, ही शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा संपूर्ण आयोजक कमिटीला, आमचे दशरथ सर, सचिन सर, सर्व सरांना मनापासून शुभेच्छा आणि आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय संदीपजी उर्फ भाई शृंगारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मानपूर्वक या क्रिकेट मंचकावर या. आमचे सन्माननीय स्नेही निलेश प्रकाश पाटील आणि राजेश कविटीकर यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. तिसरा आणि अंतिम पुकार, दोन्ही संघांनी स्टेजच्या बाजूला, डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा. तिसरा आणि अंतिम पुकार, तिसरा आणि अंतिम पुकार. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण आणि भैरवनाथ यशवंत खार रोहा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे.
भारतीय जनता पार्टी पेण पुरस्कृत तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र पेण नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राकेश म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। त्यानंतर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय श्री दत्ता शेडगे इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सन्माननीय श्री राकेश म्हात्रे व सन्माननीय श्री दत्ता शेडगे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। मराठा महासंघाचे सन्माननीय रुपेशभाई कदम यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। त्यांना विनंती राहील की आपण मानपूर्वक या क्रीडा मंचकावर येऊन आसनस्थ व्हावं। हॅलो, या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी मस्ट क्लबचे अध्यक्ष श्री सुभाष पाटील व अक्षय पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राकेश म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। त्यानंतर सन्माननीय श्री दत्ता शेडगे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सन्माननीय श्री राकेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर त्यांच्या समवेत सन्माननीय श्री अमित पाटील यांचं सुद्धा यथोचित स्वागत होत आहे। मी स्वप्नील म्हात्रेला विनंती करतोय की त्याचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तदनंतर नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी श्री युवराज साळवी राष्ट्रीय खेळाडू इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा केंद्राच्या वतीने यथोचित स्वागत होत आहे। मी स्वप्नील म्हात्रेला विनंती करतोय की त्यांनी युवराज साळवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय श्री अमोल जाधव हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत होत आहे। मी एरणकर सरांना विनंती करतोय की त्यांनी अमोल जाधव सरांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय श्री आशिष पाटील रायगड खो खो असोसिएशनचे कार्यवाहक हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। त्यानंतर
या स्पर्धेसाठी नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि आम्हाला या केंद्राला खूप सारं असं सहकार्य करणारे आणि आपल्या नगराध्यक्षा सौ प्रीतमताई ललित पाटील यांचं सर्वस्व कार्यभार बघणारे असे सन्माननीय श्री ऋषिकेश मोकल इथे उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा केंद्राच्या वतीने यथोचित स्वागत होत आहे. मी गोरे सरांना विनंती करतोय की त्यांनी ऋषिकेश मोकल यांचं स्वागत करायचं आहे.